ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा आभराचा वेग कोल्हे चंद्रिमानी। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 391 क्रमांकाची ओळी आपण आज चिंतनाकरता घेतलेली आहे। भगवान परमात्मा त्या ठिकाणी कर्माची 5 कारणं सांगतात आणि कर्माची ही 5 कारणं असताना मनुष्य अज्ञानामुळे मी केलं असं म्हणतो आणि मग तो संसारामध्ये त्या ठिकाणी अडकतो, त्याला संसारातली सगळी सुखदुःख भोगावी लागतात। आपल्याला जी काही सुखदुःख होतात त्याचं कारण अज्ञान आहे, भ्रम आहे। वास्तविक पाहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सुख नाही, दुःख नाही, जन्म नाही, मरण नाही, असा असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला आपण ओळखत नाही, जाणत नाही आणि म्हणून मग आपल्या जीवनामध्ये सुखदुःख होतात। अर्जुन महाराजांना जे दुःख झालं त्याचं कारण काय? त्यांना भ्रांती होती, मोह निर्माण झालेला होता। एक आहे साधारण मोह आणि दुसरा असाधारण मोह। मी मारील, हे सगळे लोक मरतील, असा जो मोह आहे, देहाच्या संबंधाने मोह आहे, त्याला साधारण मोह म्हटलेला आहे, जो सगळ्यांनाच असतो। प्रत्येकजण आपल्याला स्वतःला देह समजतो आणि देह समजल्यामुळे मग तो दुःखी होतो। पण साधू संत जे असतात ते मात्र स्वतःच्या देहाला मी समजत नाहीत। त्या ठिकाणी म्हणून त्यांना जन्माचं दुःख नाही, त्यांना मरणाचं दुःख नाही, मी हे केलं मी ते केलं असं संत म्हणत नाही। कदाचित त्यांना एखाद्या दुसऱ्या मनुष्याने जरी त्रास दिला तरी स्वतःला देह समजत नसल्यामुळे, त्या ठिकाणी देहात्म भ्रांती नसल्यामुळे त्यांना सुखदुःख वाटत नाही। पण अज्ञानी माणसं जी असतात ती मात्र स्वतःला काय समजतात? देह समजतात। देह संबंधी आहेत ते माझं समजतात आणि मग देह संबंधी जरी एखादी वस्तू गेली तरी त्यामुळे शोक करतात, दुःख करतात। धन गेलं तरी काही लोक आत्महत्या करतात, माझं धन गेलं, माझी जमीन गेली। आता वास्तविक पाहता धन म्हणजे आपण आहे का? अहो धन किती गेलं तरी परत येणार आहे। नाही धन नसलं तरी मनुष्य जगू शकतो, पण पैसे गेले, मला त्या ठिकाणी जमिनी गेली म्हणून आत्महत्या करणारी लोक आहेत का? त्याने त्या पैशाशी तादात्म्य केले, त्याने त्या धनाशी तादात्म्य केले। एखादी घरातली प्रिय व्यक्ती गेली तरी काही लोक आत्महत्या करतात, माझा मुलगा मेला, आता मी जगून तरी काय करू? अरे संसार म्हटल्यानंतर याच्यात काही येणार आहेत, काही जाणार आहेत, कोणी कायम राहणार नाही। परंतु मनुष्याचं एवढं तादात्म्य असतं इतर गोष्टीशी, एखादी आवडीची व्यक्ती गेली तरी तो म्हणतो आता मी सुद्धा जातो। याचा अर्थ त्याला अजून मी कोण आहे कळालं नाही। इतर गोष्टीशी त्याने तादात्म्य केले, संसाराशी तादात्म्य केले आणि जेवढं संसारात मी आणि माझं असेल तेवढा मनुष्य सुखी दुःखी जास्त होणार। म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, बाबा नेमका तू कोण आहेस ते ओळख। आपुले जे साचे ते कल्पांती न वचे, हे जाणोनी गताचे न सोचिजो। जे आपलं आहे ते कधी जातच नाही आणि जे आपलं नाही ते गेल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुझ्या शोकाला कारण काय असेल तर तू स्वतःला त्या ठिकाणी करता समजतोय।
भोगता समजतोय, तुला देहात्म भ्रांती झालेली आहे. आणि म्हणून अर्जुनाला गीता सांगून भगवंताने अर्जुनाची देहात्म भ्रांती घालवली. तू कोण आहेस याचा विचार कर. तू देह आहेस का? तू मन आहेस का? तू बुद्धी आहेस का? का या सगळ्याला जाणणारा आत्मा तू आहेस? याचा विचार कर. आणि त्या ठिकाणी मग तू त्या निर्णय घे तुला काय करायचं आहे. सगळी गीता सांगितल्यानंतर मग अर्जुनाचा मोह गेला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तम. आता मी तुझं जे काही तू म्हणशील ते करणार आहे. कारण माझ्या आता लक्षात आलं आहे मी काही करत नाही, करता करविता काय आहे? परमात्मा आहे. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी अज्ञानी लोकांचं वर्णन सुरुवातीला करतात. तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे. तेने म्हणजे वर जो सांगितला, शास्त्र गुरुचे ने नावे जो वाराही टेको नेदी शिवे. त्याला शास्त्र माहिती नाही, ज्याने गुरु केलं नाही, नवे नवे ज्याला शास्त्र आणि गुरु यांचा वाराही लागला नाही, अशी जी माणसं असतात ते मग गुरु केला नाही, शास्त्र माहिती नाही, कधी श्रवण केलं नाही, अशा लोकांच्या संबंधाने मूर्खपणामुळे ज्याने जीवन जगलेलं आहे तेने देहात्मदृष्टीमुळे त्याची दृष्टी जी आहे ती कशी आहे? देहात्मदृष्टी झाली आहे. काल विषय झाला आपला परी देहा हमान बुली जयाची बुद्धी देहीच आतली तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा आलोट उपजे. अशा मनुष्याला देहात्मदृष्टी असते, म्हणजे देहच आत्मा आहे. तो म्हणतो फक्त खायचं प्यायचं आणि मजा करायची. जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाशान प्रतिमा यया परोती प्रमा गळोची नेणे. अशी माणसं जगामध्ये की त्यांना देव माहिती नाही, धर्म माहिती नाही, ज्ञानेश्वरी माहिती नाही. असे जास्त आहेत का कमी आहेत? असेच जास्त आहेत. ते म्हणतात खायचं प्यायचं मजा करायची. अहो हाय देह दिला देवाने तोपर्यंत खाऊन पिऊन घ्यायचं, मजा करायची. मेलं की मोक्षच आहे. असे जे लोक आहेत त्याने देहात्मदृष्टीमुळे काय झालं? आत्मया घापे देहाचे जाळे. आत्म्याला त्याने देहाच्या जाळ्यात घातलं. देह जो आहे तो कसा आहे? जाळं आहे. जाळं म्हणजे जसं तो पारधी असतो किंवा कोळी असतो, त्या जाळ्यामध्ये त्यांना अडकवतो, त्या जाळ्यामध्ये तो पशूंना पक्ष्यांना अडकवत असतो. तसा हा देह जो आहे एक प्रकारचं जाळं आहे, बंधन करणार आहे. मी देह म्हणणं हे प्रकारचं जाळं आहे. आणि याला मी आत्मा जो आहे देहात्मदृष्टीमुळे देहच आत्मा आहे असं समजल्यामुळे आत्म्याला त्यांनी देहाच्या जाळ्यात अडकवलं. आपल्याकडे पंचकोशाचा विचार आहे. शरीराच्या बाबतीमध्ये 5 प्रकारच्या कोशाचा विचार सांगितला आहे. कोणत्या कोणत्या? अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि मनोमय कोश. ह्या 5ही कोशामध्ये त्याने काय केलं? आत्म्याला काय अडकून दिलं. एरवी कोश कीटकाची परी आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी म्हटलेलं आहे. जसा तो कोशाचा किडा असतो तो आपल्या भोवती असा कोश तयार करत राहतो, जाळं तयार करत राहतो आणि शेवटी त्या जाळ्यात आतमध्ये त्याचा दरवाजे बंद करून टाकतो. बाहेर निघायचं, त्याला ज्या दरवाज्यातून बाहेर निघायचं तेच बंद करून टाकतो आणि शेवटी आतल्या आत काय होतो? मरतो. तसा जीव जो आहे तो आपल्या भोवती जाळं तयार करतो. मी देहसंबंधी माझे, मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं करून सगळं काय झालं?
हे माझं ते माझं सगळं जाळं तयार करतो आणि शेवटी बाहेर निघायचा मार्ग त्याचा बंद होतो. आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम या जाळ्यात एकदा अडकला, मुक्त असलेला, शुद्धबुद्ध असलेला, मुक्त असलेला, आनंदरूप असलेला, तो परमात्मा स्वरूप असलेला पण तो जीव होतो. त्याने देहात्म दृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा आभराचा वेग कोल्हे चंद्री माने. ज्याप्रमाणे कोल्हा जो असतो त्याला चंद्र जो आहे तो सहन होत नाही म्हणतात. आणि इथे रात्रीचा जो कोल्हा असतो, आज पौर्णिमा आहे, पौर्णिमेला आकाशामध्ये पूर्ण चंद्र असतो. चंद्रोदया आरवते कावळे कावळे हां, कोल्ह्याची सांगा आता उभी, जाऊ द्या. हो, काय चोराला चांदणं त्याची भीती वाटते. बरं, असू द्या. आता संध्याकाळी पौर्णिमा आहे, तो कोल्हा जो असतो आकाशामध्ये चंद्र पाहतो. चंद्र पाहिल्यानंतर ढग जे असतात ते ढग पळतात आणि ढग पळत असताना त्याला कोल्ह्याला असं वाटतं आज चंद्रच पळतोय. म्हणजे का जैसा आभराचा वेग कोल्हे चंद्री मानी. कोल्हा आभराचा जो वेग आहे तो चंद्राच्या ठिकाणी मानतो आणि चंद्र पळतोय असा चंद्राच्या मागे मागे तो पळतो कोल्हा. चंद्राला धरण्याकरता म्हणा, किंवा जसं आता कुत्रा असतो, एखादी गाडी रस्त्याने चालली तर कुत्रा त्याच्याबरोबर पळतं, तसा हा चंद्राचा वेग मानतो. वास्तविक पाहता चंद्र स्थिर आहे. काय पळतं आहे? ढग पळत आहे, ढग. पण ढग पळत असताना त्याला असं वाटतं चंद्र पळतो आहे. हा काय आहे? दृष्टांत आहे. सिद्धांत काय सांगायचा आहे? हां हां, शीतळाचे भेटी चंद्र देख तातला तेली आगी उठी, चंद्र देखोनी जळे पोटी कोला जायचं. वा. हां, कोलया चांदणी आवडी नुपजे. कोलया चांदणी आवडी नुपजे. आणि तुम्ही काय सांगितली ती? शीतळाचे भेटी तातला तेली आगी उठी, चंद्र देखोनी जळे पोटी कोल्हा जायचा. कोल्हा चंद्राला पाहून काय करतो? जळतो. का बरं? कारण कोल्ह्याला त्याचं काम चंद्राच्या प्रकाशात करता येत नाही. चोरी करतो ना कोल्हा, ऊस खातो, आणखीन काय खातो. पण इथे सांगायचा आहे सिद्धांत असा, अज्ञानी जो मनुष्य आहे, कर्म घडतात प्रकृतीमध्ये. कर्म करण्याची कारणं किती सांगितली होती? 5. आणि या 5 कारणात कर्म होतं. अधिष्ठानम तथा कर्ता, कर्णंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. ह्या 5 कारणात प्रकृतीत त्या ठिकाणी कर्म घडतं. कर्म हे अनात्म्यामध्ये घडतं, पण असं कर्म तो आपल्यावर घेतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मानतो. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे झालं असं मानतो. जसा तो कोल्हा चंद्राचा वेग, आपल्या आभराचा वेग चंद्रावर मानतो, तशी कर्म ही आभरासारखी आहेत आणि ती घडत राहतात. पण आत्मस्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. आत्मा जसाच्या तसाच असतो. परंतु अज्ञानी मनुष्य देहालाच आत्मा मानल्यामुळे देहाच्या क्रिया सगळ्या मी केल्या म्हणतो. आणि मग मी जन्मलो, मी मरणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, असा तो सुखी दुःखी होतो. परंतु जो ज्ञानी असतो तो मात्र देहाच्या दुःखाने दुःखी होत नाही. तेने मग तया माननयासाठी देहबंदिशाळे किरीटी, कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. मग तया माननयासाठी त्याने आभराचा वेग ज्याप्रमाणे कोल्ह्याने चंद्रावर मानला,
त्याप्रमाणे कर्म घडण्याकरता ही जी 5 कारणं आहेत, ती कारणं असतानासुद्धा जो आत्म्याला कर्ता मानतो किंवा स्वतःलाच त्या ठिकाणी देहालाच आत्मा मानतो आणि देहाच्या क्रिया आत्मस्वरूपावर आरोपित करतो, मग तया मानणे यासाठी असं मानल्यामुळे काय होतं? देह बंदिशाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. मग त्याला असं मानल्यामुळे देह बंदिशाळे किरीटी, हे किरीटी अर्जुनाला भगवान परमात्मा या ठिकाणी किरीटी म्हणतात. कारण तू मात्र असं मानणार नाहीस, तू ज्ञानी आहेस, तू श्रेष्ठ आहेस, पण हे अज्ञानाचं वर्णन चाललेलं आहे. असा मनुष्य जो आहे तो देहाच्या बंदिशाळेमध्ये कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. कर्माच्या वज्रगाठी, देहाच्या कारागृहात पापपुण्याच्या साखळ्यांनी पक्क्या गाठी देऊन तो स्थानबद्ध करतो. म्हणजे स्वतःला बांधून घेतो. जसं एखादा कैदी असतो आणि त्याने चुकीचं कर्म केलं असेल तर सरकार त्याला शिक्षा देईल, तुला जन्मठेप. आणि नुसतीच जन्मठेप नाही, त्याच्या हातापायात साखळ्या बांधून त्याला एखाद्या कोठडीत टाकून देतात, बंदिशाळेत. अजिबात त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही. तसं वास्तविक पाहता आत्मा जो आहे तो मुक्त आहे. आत्म्याला कुठलंही बंधन नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. देहाचे धर्म आपल्यावर घेऊ लागला, सगळी कर्म मी केली म्हणायला लागला. आणि मग ह्या कर्मरूपी साखळ्या आहेत, त्या कर्मरूपी साखळ्या त्याच्या वज्रगाठी पडतात. वज्रगाठी म्हणजे न सुटणारी अशा गाठी पडतात की त्याला या देहरूपी बंदिशाळेत अनेक वर्ष राहावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ह्या गाठी सुटत नाहीत, त्या ठिकाणी वाढत जातात गाठी, गाठीवर गाठ पडत राहते. काय नपवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता. नगोवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. बहुभारस पडियला शेरी, मी हे माझे मजवरी. उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणत जाणत. पहिली अज्ञानाची गाठ आहे आणि अज्ञानाच्या गाठीमुळे मग या कर्माच्या गाठी निर्माण होतात. एक कर्म करण्याकरता सुटण्याकरता दुसरं कर्म करतो, दुसरं कर्म करण्याकरता तिसरं कर्म करतो आणि कर्म इतकी वाढत जातात, अनेक जन्म त्याला भोगावे लागतात. म्हणून पाहे पा बंद भावना दृढा, नळीयेवरील तो बापुडा. काय मोकळे आहे पायाचा चवडा, न ठकेची पुंसा. याच्याकरता उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिले, अनेक ठिकाणी दिले. पोपटाचं उदाहरण, पोपट पकडण्याकरता ते जे काही पकडणारे लोक असतात ते एक अशी दोरी किंवा अशी एक तार बांधतात आणि त्या तारेमध्ये एक नळी ठेवतात आणि नळीवर तो पोपट येऊन बसतो. बसल्यानंतर तो पोपट जो असतो, ती नळी जी असते त्या दोरीमध्ये किंवा तारेमध्ये फिरते. फिरलं की तो पोपट जो आहे त्याचे वर पाय आणि खाली मस्तक होतं आणि त्याला ते वरचं आकाश दिसायला लागतं. आकाश दिसल्यानंतर पाहे पा बंद भावना दृढा, नळीयेवरील तो बापुडा. तो काय झालेला आता बापुडा झाला, दीन झाला. त्याला असं वाटतं आता मी जर हा पाय सोडले तर हे आकाश दिसतं, ह्याच्यात मी काय पडेल आणि मी मरेल. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये बंधाची भावना निर्माण होते, बंध भावना दृढा. आणि आपल्याला कोणीतरी धरलंय बांधलंय अशा प्रकारची भावना त्याला निर्माण होते. म्हणून तो सोडत नाही. मने बांधला आम्ही पुढा, ऐस्या भावनेचा पडे खोडा. मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. मोकळे पाय असतात त्याचे, पण आणखीन तो दाबून धरतो. मी पडेल या भावनेने किंवा मला कोणी बांधलं या भावनेने फिरलेले असल्यामुळे कदाचित मग सोडत नाही. अर्धा तोडून नेला तरी तो सोडत नाही पाय. असं त्याला बांधलंय असं वाटतं. वायाची मान
मायाची मान पिळी, आटुळे ही आवळी, धरुणी ठाके, ऐसा काजेविन आतुडला, सांगपा आणि काय बांधला, न सोडीजे जरी नेला तोडोने अर्धा. अर्धा तोडला त्याला तरी सुटत नाही. का बरं? त्याला कोणी बांधलंय का? बांधलेलं नाही त्याला कोणी. त्याने स्वतःनेच आपलं बांधून घेतलेलं आहे, मनाने बांधून घेतलेलं आहे. तसं हे बंधन जे आहे ते स्वतःच माणसाने तयार केलेलं आहे. कल्पनेचं बंधन आहे, जीवाला कोणी बांधलेलं नाही. परंतु हा पोपट जो आहे तसा जीवसुद्धा आहे, मुक्त असलेला हा जीव आहे. परंतु तो आपल्याला या देहामध्ये बांधून घेतो. मी देह आहे, देहसंबंधी माझे आहेत, हे सगळं मी केलं, त्याने माझ्यामुळं झालं, आणि असं करून काळ येतो त्याला ओढायला लागतो. पण अर्धा तुटून निघेल पण तो सोडत नाही. काळ इकडं ओढत राहतो पण हा देहाला मात्र सोडत नाही. म्हणून त्याला फार दुःख होतं मरताना. असं म्हणतात त्याला का दुःख होतं मरताना? सगळ्यात कोणत्या माणसाला जास्त दुःख होतं? जो देहाला चिकटलेला आहे. पूर्वीचे लोक सांगायचे दृष्टांत, नारळामध्ये 2 प्रकार आहेत, एक ओला नारळ आणि एक सुका नारळ. सुका नारळ फुटल्याबरोबर कवटी वेगळी आणि टर्पल वेगळं होतं. पण ओला नारळ जो असतो तो इतका चिकटलेला असतो, तो काढता काढता निघत नाही. तसा हा जीव जो आहे पोपटाप्रमाणे याने स्वतःला काय घेतलेलं आहे? बांधून घेतलेलं आहे. कोणी त्याला बांधलेलं नाही, स्वतःच स्वतःला बांधून घेतलेलं आहे. अज्ञानामुळे, कल्पनेमुळे. कल्पनेचा पडे खोडा म्हटलेला आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. अनेक प्रकारच्या कल्पना त्याने करून ठेवलेल्या आहेत आणि या कल्पनेमुळे वास्तविक पाहता तो बंद झालेला आहे. मी देह आहे, मी जीव आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. वास्तविक पाहता हे सगळं प्रकृतीमध्ये आहे. आत्मा याच्यावरून काय आहे? वेगळा आहे. संत जे असतात ते जिवंत असतानाच म्हणतात आम्ही मुक्त आहोत. तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेरी. आमच्या ठिकाणी जन्म नाही, आमच्या ठिकाणी मरण नाही. आम्हाला जन्मावं लागत नाही, आम्हाला मरावं लागत नाही. कुठलंही कार्य केलं तर संत त्याच्यामध्ये बद्ध होत नाहीत. त्याचं कारण ते देहाला मी समजत नाही. देहाचं काही हो, आता देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. हां, दोरी सर्पत्व वावो, दोराची कडोनी. अशा प्रकारची त्यांची स्थिती असते. पाहे पा बंद वावना दोडा, नळीवर येतो बापुडा, काय मोकळी आहे पायाचा चवडा, न ठकेची पुंसा, म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी. जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्प कोडीच्या मापी, मवीच कर्मे. म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी. आत्मस्वरूप कसं आहे? निर्मळ आहे. त्याच्या ठिकाणी कुठलाही मल नाही, त्याच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही. आत्मस्वरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आत्म्याच्या ठिकाणी जन्म नाही, आत्म्याच्या ठिकाणी मरण नाही, आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. असा असंग निर्विकार असलेला आत्मा. पण ह्या निर्मळ असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणून निर्मळे आत्मस्वरूपी. जो प्रकृतीचे केले आरोपी, प्रकृतीने जे केलेलं आहे त्याचा तो काय करतो? आरोप करतो. प्रकृती करी कर्मे, ती मी केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे बोलीजे जीव. कुठलंही प्रकृतीने केलं, देहाने केलं, मनाने केलं, बुद्धीने केलं, तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आरोप करतो. म्हणजे मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं घडलं. आणि मग तो कल्प कोडीच्या मापी मवीची कर्मे. आणि मग कोट्यावधी कल्पाच्या मापाने कर्म मोजित राहतो. त्याला कर्मच करावं लागतं. अगा कर्मे जे उरावे, ते तुई सुखी दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा. केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अनेक कर्म तो करतो आणि कोट्यावधी कर्म केली तरी त्याची सुटका त्याच्यातून होत नाही.
का? कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी कर्माचा आरोप केला. अज्ञान, देहाला मी म्हटलं, देहसंबंधी माझे म्हटला, आणि मग जन्मभर करत राहिला. केल्यानंतर पुढं परत आणखीन करण्याकरता जन्म घेतो. कोट्यवधी जरी कल्प गेली, काय कल्प कोटी शतै रपी असं म्हटलंय. कल्प कोटी शतै रपी. ज्ञानाशिवाय त्याला मुक्ती होत नाही, कर्माने त्याला कधी मुक्ती होत नाही. कोट्यवधी कल्प गेली तरी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेतो, मरतो. अशा प्रकारे स्थिती कोणाची सांगितली? जो देहाला मी म्हणतो, 5 कर्माची कारणं आहेत, ती कर्माची कारणं न जाणता त्याचा आरोप आत्म्यामध्ये करतो. असा जो कोणी असेल तो मात्र कर्मामध्ये अडकला जातो, देहामध्ये अडकला जातो, सुखदुःखामध्ये अडकला जातो. आता याच्या विरुद्ध जो आहे, जो देहाला आत्मा म्हणत नाही, आत्मस्वरूपाला ओळखतो, जो त्या ठिकाणी संतांच्याकडे जातो, श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, ज्ञानेश्वरी वाचन करतो, तो जो आहे त्याचा बोध कसा असतो त्याचं वर्णन आता पुढे करतात. आता कर्मा माझी असे, परितया ते कर्म न स्पर्शे, वडवानळा ते जैसे समुद्रोदक. तो जरी कर्मामध्ये असला तरी कर्म त्याला स्पर्श करत नाही. कर्मा माझी असे, तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नातळे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सगळं करताना दिसेल, तो त्या ठिकाणी व्यवहार करील, तो परमार्थ करील, तो सगळी कर्म करील, एखाद्या दिवस तो राज्यही करील. पण हे सगळं करत असताना कर्मा माझी असे, परी तया ते कर्म न स्पर्शे, त्याला कर्म स्पर्श करू शकत नाही. का? कशाप्रमाणे म्हटले? वडवानाळा ते जैसे समुद्रोदके. समुद्रामध्ये एक वडवानळ नावाचा अग्नी राहतो, पाण्यातच राहतो तो, पण पाण्याचा त्याला कुठल्याही प्रकारे स्पर्श होत नाही. तसं हा जो आहे अग्निरूप झाला, आत्मरूप झाला, ब्रह्मरूप झाला. आणि तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. कुठलंही कर्म जरी केलं तरी कर्मामध्ये तो त्या ठिकाणी लिप्त होत नाही, कर्मापासून तो वेगळा राहतो. ही कर्म जी आहेत माझ्या ठिकाणी नाहीत, कर्म प्रकृतीमध्ये घडत आहेत. मी मात्र असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा आत्मा आहे, ब्रह्म आहे, असा त्याचा काय झालेला आहे? निश्चय झालेला आहे. तैसा संसर्गा माझी असे, सकळासारखा दिशे, जैसे तोय सिंगे आभासे भानुबिंब. अशी महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांना देहात्म भ्रांती नसते. शंकराचार्यांच्या जीवनामध्ये कथा सांगितली जाते. शंकराचार्य अद्वैताची प्रतिष्ठापना करण्याकरता म्हणून शास्त्रार्थ करत होते, आणि शास्त्रार्थ करण्याकरता त्यांनी दिग्विजय केला. पार पंजाबपासून ते कन्याकुमारीपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जेवढे काही लोक असायचे त्यांच्याबरोबर शास्त्रार्थ करायचे, त्यांचं खंडन करायचे, आणि अद्वैत मताचे काय करायचे? स्थापना करायचे. एका ठिकाणी एक शास्त्रार्थ करण्यामध्ये एक ज्ञानी जे होते, एक पंडित होते, ते हारले. आणि हारल्यानंतर त्यांना वाईट वाटलं, कारण देहात्मभ्रांती होती. मला यांनी हरवलं, मला एवढा मान मिळत होता, सगळं काही मिळत होता, पण हारल्यामुळे आता सगळा मान गेला. म्हणून त्यांना राग आला. अभिनय नावाचे एक पंडित होते. राग आल्यानंतर त्यांनी काय केलं? शंकराचार्यांच्यावरती आभिचार कर्म केलं. पण ते तांत्रिक होते. आभिचार कर्म वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ते आभिचार कर्म केलं आणि शंकराचार्यांना त्या आभिचार कर्माचा त्रास झाला. त्यांना भगंदर नावाचा रोग झाला. असं वर्णन गीताप्रेतच्याच आता पुस्तकामध्ये मी वाचलं. भगंदर नावाचा रोग झाल्यानंतर आचार्यांची सेवा करण्याकरता आचार्यांचे मुख्य 4 शिष्य होते. पद्मपदाचार्य, त्रोटकाचार्य, हस्तामलकाचार्य, आणखीन सुरेश्वराचार्य. असे सुरेश्वराचार्य होते, तेच मंडन मिश्र आहेत पहिले. त्रोटकाचार्य जे आहेत तेच, त्यांनाच आपण आनंदगिरी असं म्हणतो. आनंदगिरींची ठीक आहे. आणि